सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसभर तुम्ही तुमच्या मुलांची काळजी करत राहाल. मुलांची काही कामं करायची होती ती आज मार्गी लागतील. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होतील. माहेरच्या नातेवाईकांसोबत आर्थिक देवाणघेवाण तुम्ही करू नका, नाहीतर नातेसंबंध बिघडू शकतात. धार्मिक कार्यावरती जर तुम्ही जास्त खर्च करणार असाल तर जपून करा. प्रवास करताना सावध राहा, कारण तुमच्या मौल्यवान वस्तूंची चोरी होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवस तुम्ही भरपूर काम करणार आहात. तुमच्या कामाचा वेग पाहून विरोधक सुद्धा तुमची प्रशंसा करतील. सरकारी कामं आज पटापट मार्गी लागतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. संध्याकाळी काही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. जे काम तुम्ही हाती घेतलंय त्याला तुमच्या महत्त्वानुसार मार्गी लावा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. तुमची तब्येत बिघडण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनावश्यक वादविवाद होण्याची देखील शक्यता आहे. तुम्ही आज भांडणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज काही काळासाठी तुम्हाला निराशा येण्याची शक्यता आहे. एखादी वाईट बातमी ऐकल्यामुळे कदाचित तुम्हाला अचानक प्रवासाला जावं लागू शकतं. प्रवासामध्ये मात्र तुम्ही सावध राहा आणि सकारात्मक विचार करा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल. कामाच्या बाबतीमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना तुम्हाला आज यश मिळेल. आज सहकारी तुमचा उदो करतील, तसेच कामाला प्रचंड हातभार लावतील. सायंकाळच्या वेळी कोणत्याही वादविवादामध्ये तुम्ही पडू नका. रात्री तुमच्या आवडीनिवडीच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यामध्ये तुमचे योग बनत आहेत. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस सुखद राहणार आहे. तुमच्या आजूबाजूला वातावरण आनंदी असेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करेल. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक चणचण आता संपणार आहे. पुरेसे पैसे हाती आल्यानं तुम्ही आनंदी असाल. विरोधक आज पराभूत होतील आणि ते काहीच करू शकणार नाहीत. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचे योग बनतायत, पण काही कारणानं तुम्हाला प्रवास पुढे ढकलावा लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. विशेष करून आज तब्येतीच्या बाबतीमध्ये काही आजार हे डोकं वर काढू शकतात. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी कर्मप्राप्त राहील आणि तुम्ही स्वतःची तपासणी देखील करून घ्या. आजारी असताना तुम्हाला काही कामं ही करावी लागू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या. कामामध्ये तुमचा आज फोकस होणार नाही, परंतु जे काही काम कराल त्यामध्ये दुर्लक्ष करू नका. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. तुम्हाला सासरच्या मंडळींकडून आज आर्थिक लाभ संभवतो, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. काही कारणांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये कटुता येऊ शकते. त्याला गोडव्यामध्ये बदलण्याची कला मात्र तुम्हाला शिकावी लागेल. प्रत्येक कामामध्ये जोडीदाराची तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे तुमची कामं मार्गी लागतील.
मुलांकडनं आज काही चांगली बातमी तुम्हाला मिळणार नाही. तुमची थांबलेली कामं संध्याकाळपर्यंत यशस्वीपणे पूर्ण होतील. रात्रीचा वेळ मस्तपैकी घरातल्या लोकांसोबत गप्पा मारण्यात तुमचा जाणार आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा असल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल. मात्र आज धावपळ होण्याची दाट शक्यता आहे. डोळ्यांचे आजार डोकं वर काढतील, त्यामुळे काळजी घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज शत्रू किंवा विरोधक काहीच करू शकणार नाहीत. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज जास्त सावध राहावं लागणार आहे, कारण एखादी वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू शकतं. थांबलेली कामं तुमची संध्याकाळपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण होतील. रात्री कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम असून रोजगार आणि व्यापारामध्ये सुरू असलेल्या तुमच्या प्रयत्नांना मोठं यश मिळणार आहे. मुलांकडनं एखादी आनंदाची बातमी तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळेल. दुपारनंतर एखाद्या कायदेशीर वादामध्ये विजय मिळाल्यानं तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. चांगल्या कामासाठी तुम्ही आज मनापासून खर्च कराल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी उत्तम संपत्ती प्राप्तीचे योग आहेत. रोजगाराच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल. तसेच मान सन्मान प्रतिष्ठा देखील तुमची वाढणार आहे. मुलांबद्दल असलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल. आज प्रवासाचा योग असून तुम्हाला त्याचा लाभ होईल. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत आवडीच्या लोकांच्या तुमच्याशी भेटी होतील. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी समाधान आणि शांतीचा राहील. राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमचा सरकार आणि सत्तेतील लोकांशी चांगला संबंध राहील आणि त्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागतील. नवीन व्यावसायिक डील तुमची होणार आहे, त्यामुळे तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. रात्रीच्या वेळी काही अशी लोक तुम्हाला भेटतील जे तुम्हाला बिलकुल आवडणार नाहीत. आज तुमच्या मुलीकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग ही राशी भविष्य ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.